नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत भरपूर लेयर्स असलेली आणि अतिशय खुसखुशीत आणि चवीलाही तितकीच टेस्टी असे चिरोट्याची रेसिपी. पहा, चिरोट्यांना किती लेयर्स छान सुटलेले आहेत. मी याच्यावर पिठी साखर भुरभुरले आहे. तुम्ही इथे पाकातही चिरोटे घातले तरी चालतील. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. मैदा चांगला चाळून घ्यायचा आहे आणि रूम टेम्परेचरला सगळे इन्ग्रेडियंट्स असावेत. 2 कप मैद्यासाठी मी इथं 2 टेबलस्पून असा रवा घेतलेला आहे. रवा हा बारीक आहे, चिरोटी रवा घ्यायचा आहे. रवा नाही वापरला तरी चालेल, पण रव्यामुळे एकदम क्रिस्पीपणा येतो चिरोट्यांना, म्हणून रवा वापरायचा आहे. चिमटभर मीठ घातलेलं आहे आणि इथं 2 टेबलस्पून कडकडीत तेलाची मोहन मी घेतलेलं आहे. तुम्ही तूपही घातलं तरी चालेल. घट्टसर असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा. त्याआधी सगळ्या पिठाला मोहन, कडकडीत मोहन आहे ते चोळून घ्यायचं आहे. छानपैकी अगदी सगळ्या पिठाला मोहन लागेल असं चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. नेहमीच्या चपातीच्या कणकेपेक्षाही घट्टसर गोळा इथं तुम्ही मळून घ्या. रवा भिजल्यावर थोडं पीठ सैल होते. आता याच्यावर मी ओलं कापड घालून 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण साठ्याची तयारी करूया. मी तर 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुपाऐवजी वनस्पती तूप जरी वापरलं तरी एकदम छान असे रिझल्ट मिळतो. एकदम लेयर्स भरपूर आणि छान क्रिस्पी होतात. पण इथं मी आपलं साधं तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे मैदा घालून मी आता साठा तयार करून घेणार आहे. पहा, अशी कन्सिस्टन्सी असावी. याला बाजूला ठेवून घेऊया आणि कणकेचे एकसारखे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे मी. पहा, कणिक भिजल्यानंतर आणखी थोडी सैल होते. रवाही छान भिजलेला आहे. याला पुन्हा एकदा छान मळून घेऊया आणि छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. माझा पोळपाट मोठा आहे, त्यामुळं पिठाची पारी मोठी लाटली तरी मला चालते. तुम्ही तर आणखी छोटे गोळे केले तरी चालेल. मी 3 गोळ्यांची पारी तयार करून घेणार आहे. आता यांना थोडं थोडं पीठ लावून अगदी पातळ पारी लाटून घ्यायची आहे. जितकी पातळ लाटता येईल तितकं पातळ लाटायचं आहे. थोडं थोडं पीठ लावून लाटलं तरी चालेल. पहा, माझा मोठा पोळपाट आहे, त्यामुळं मोठी पारी लाटून झालेली आहे. अशा प्रकारे मी 3 पाऱ्या लाटून घेणार आहे. आता तयार केलेला साठा याला लावून घेऊया. अगदी एकसारखा साठा सगळीकडे लावून घ्यायचा आहे. त्यासाठी साठा हा पातळच असावा, म्हणजे एकसारखा लाटता येतो. छानपैकी सगळीकडे एकसारखा लावून घ्यायचा आहे. कडांनाही व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. याच्यावर थोडी थोडी पिठी मी भुरभुरून घेणार आहे आणि दुसरी पारी याच्यावर ठेवून पुन्हा त्या पारीला असाच एकसारखा साठा लावून घेणार आहे. ते याला साठा छान लावून झालेला आहे. अगदी थोडा मैदा मी इथं भुरभुरून घेणार आहे आणि याच्यावर मी दुसरी पारी ठेवून घेणार आहे.
माझं पीठ थोडंसं सैल झाल्यामुळे इथं चिकटून बसलेलं आहे. तुम्ही पीठ कणकेचा गोळा अगदी घट्ट मळा, म्हणजे जितकी पारी पातळ लाटता येईल तितकी पारी लाटता येते. आता ह्याही पारीला साठा अगदी व्यवस्थित लावून घेणार आहे. अशा प्रकारे मी 3 पाऱ्या एकमेकावर ठेवून घट्टसर असा रोल तयार केलेला आहे. आणि आता 1 इंचाचे असे त्याचे गोळे तयार करून घेणार आहे. आता बघा गोळा कसा ठेवायचा आणि कसं लाटायचं हे पहा व्यवस्थित. पहा लेयर्स सुटलेले दिसतच आहे. तिरपं असं ठेवायचं आहे गोळा प्रेस करून आणि एकाच साईडनं फक्त थोडासा आकार येईपर्यंतच लाटायचा आहे. पहा बोटाने आधी प्रेस करून घ्यायचं आहे आणि उभं आणि आडवं एक वेळेलाच असं लाटून घ्यायचं आहे. आता सगळे असे मी लाटून घेणार आहे आणि आता यांना तळून घेऊया. तेलाचं टेम्परेचर फारही गरम नसावं, नुसतंच तेल तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेवढे मावतील तेवढे चिरोटे सोडून त्याच्यावर तेल उडवायचं आहे. आपण जर साठा आतमध्ये व्यवस्थित लावला तर पदर आपोआप सुटून येतात. पहा किती छान लेयर्स सुटलेले आहेत. चिरोटे टम्म फुगलेले आणि लेयर्स छान सुटलेले दिसले की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि यांना गुलाबी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे. तळून झाल्यानंतर यांना निथळण्यासाठी उभे करून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्ण तेल यामधलं निथळून जातं. अशाच प्रकारे सगळे चिरोटे मी तळून घेणार आहे. तुम्ही यांना गरम असतानाच पाकात घातलं, एक तरी पाक करून घ्यायचा. गुलाबजामचा आपला पाक असतो त्याच्यापेक्षा किंचित जाडसर असा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि गरम गरम चिरोटे एक बॅच तळून होईपर्यंत पाकात मुरवत ठेवायचे आहे. मी याला वरून पिठी साखर लावलेली आहे. तुम्ही इथे पाकात घातले तरी चालतील, छानच लागतात, अतिशय क्रिस्पी होतात. मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा आणि मनीषाज रेसिपी चॅनलला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर जरूर करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पहा चिरोट्यांना किती छान लेयर्स सुटलेले आहेत. आता याच्यावर पिठी साखर मी भुरभुरून घेणार आहे. अतिशय क्रिस्पी आणि क्रंची चिरोट्यांची रेसिपी तुम्ही नक्की शेअर करा. पहा आतूनही अतिशय क्रिस्पी आहे. पहा लेयर पण भरपूर सुटलेले आहेत. धन्यवाद.